श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 21व्या अध्यायाचे मराठी गद्य अनुवाद रूपांतरण प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा बळवंत थोरात म्हणतात, स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आतापर्यंत स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे हे 20 अध्याय लिहून निर्विघ्नपणाने पार पडले. हे श्री स्वामी महाराजांचीच कृपा आहे. मी हे लिहिणारा कोण आहे? जे काही वदले ते श्री स्वामी महाराजच आहेत. माझे मुख एक निमित्त मात्र आहे. आता कळस अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. आता हा 21वा अध्याय हा ग्रंथाचा कळस अध्याय आहे. श्री स्वामी महाराज, मी आपणास विनंती करतो की हा 21वा अध्याय पण भक्तांच्या कल्याणासाठी आपणच आपल्या मुखातून वदवावा व पूर्ण करावा. माझी लेखणी ही एक निमित्त मात्र आहे. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. 21व्या अध्यायात ग्रंथलेखक श्री विष्णुबुवा आपला परिचय देत असताना म्हणतात की समुद्रतीरी कोकणात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत या गावी माझा जन्म झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने मला कोपर्ली येथे यावे लागले. तेथे माझा परिचय शंकर शेठ नावाच्या गृहस्थांशी झाला. शंकर शेठ हे श्री स्वामींचे निस्सीम भक्त होते. शंकर शेठ यांच्या सहवासातच मला श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती जडली आणि त्यांच्यामुळेच हा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली, असे ग्रंथलेखक श्री विष्णुबुवा थोरात असे म्हणतात. श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सूत नाम माझे विष्णू असे. ब्राह्मण समाजातील श्रेष्ठ अशा चित्ता पावन जातीत माझा जन्म झाला आहे. माझे नाव विष्णू असून बळवंत हे माझ्या वडिलांचे नाव आहे व माझे आडनाव थोरात असे आहे. आपला संक्षिप्त परिचय देऊन श्री विष्णुबुवा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 21वा कळस अध्याय व ग्रंथाची अवतरणिका या अध्यायात देत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांस आता असे वाटते की आपल्या हातून बरीच जनहितकारी व कल्याणकारी कार्य होऊन गेली आहेत. तरी पण निसर्ग नियम हा देवी देवता व परब्रह्म यांना पण लागू आहे. तेव्हा आता आपला मानवी अवतार ह्या सृष्टीतील संपवावा असे महाराजांना वाटतं. त्यामुळेच त्यांनी आपली सुयोग्य वेळ निवडली व शके 1800 पूर्ण बहुधान्य संवत्सर चैत्र मास व त्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीस मंगळवार ह्या दिवशी 4थ्या प्रहारात त्यांनी आपले एकाग्र चित्ताने आपला देह हा अनंतात विलीन केला. ब्रह्मरंध्राला पार करून व आपल्या हृदयातून आपल्या आत्मज्योतीला शेवटचा विराम दिला. त्यामुळे तेथे असलेले त्यांचे असंख्य सेवेकरी व भक्त तसेच अक्कलकोट गावातील संपूर्ण जनसमुदाय शोक सागरात बुडाला. या शोकाचे वर्णन करणे माझ्या लेखणीतून साध्य होऊ शकत नाही, असे पण ग्रंथलेखक श्री विष्णुबुवा म्हणतात. आता श्री विष्णुबुवा हे शेवटच्या कळस अध्यायाची समाप्ती करत असताना या ग्रंथाची अवतरणिका देतात. पहिल्या अध्यायात ग्रंथलेखक विष्णुबुवा ग्रंथ निर्विघ्न पार पडावा म्हणून अनेक देवी देवतांचे स्मरण करतात व या अध्यायाचे खरे प्रेरक श्री स्वामी समर्थ महाराजच आहे व त्यांच्याच कृपेने व आशीर्वादामुळे ही ग्रंथ निर्मिती होत आहे अशी ग्वाही देतात. दुसऱ्या अध्यायात श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनातून प्रकट होतात व त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांचे प्रवास गमन ह्या बाबतीत वर्णन केलेले आहे. आपल्या अनेक भक्तांचे दुःख व संकट ह्यातून त्यांना मुक्ती देण्यासाठी ते अक्कलकोट येथे येतात हे 3ऱ्या अध्यायात कथन केले आहे व त्यात त्यांच्या महिमेचे वर्णन केले आहे. 2 ढोंगी दृष्ट साधू महाराजांची परीक्षा घेण्यासाठी कसे येतात व स्वामी महाराजांना भेटतात याबाबत 4थ्या अध्यायात माहिती दिली आहे.
तर 5व्या अध्यायात बडोदा येथील राजकारभारी श्री मल्हारराव गायकवाड हे श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला आणण्यासाठी आपल्या शिपायांना अक्कलकोटला पाठवतात, याचे वर्णन आले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना आणण्यासाठी राजे मल्हारराव गायकवाड हे उमराव यशवंतराव सरदार याला सुद्धा अक्कलकोटला पाठवतात. तेव्हा महाराज त्यांची कशी फजिती करतात व त्याला पुढे महाराजांच्यामुळे कशी शिक्षा होते, या बाबतीत 6व्या अध्यायात माहिती दिली आहे. बुवा ब्रह्मचारी यांचे गर्वहरण व त्यानंतर त्यांची स्वामी महाराजांची श्रद्धा कशी बळकट होते, याबाबत माहिती 7व्या अध्यायात दिली आहे. राजबहादूर शंकरराव याची ब्रह्मसंबंधांची बाधा श्री स्वामी महाराज कशी दूर करतात, याचे वर्णन 8व्या अध्यायात केले आहे. तर रायबहादूर शंकरराव हे ब्रह्मसंबंधांच्या आजारातून बरे झाल्यानंतर 1000 रुपये दान करू असे वचन सुंदराबाई हिला दिले असताना त्याची पूर्तता करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांकडे येतात. तेव्हा महाराज त्यांना त्या पैशातून एक चुने गच्ची मठ बांधण्याची आज्ञा देतात. त्यावेळी रायबहादूर शंकरराव हे 1000 रुपये दान देऊनही त्यापेक्षा अधिक खर्च करून चुने गच्ची गाठ बांधतात. याबाबत माहिती 8व्या व 9व्या अध्यायात दिली आहे. 10व्या अध्यायात शिवाचे अंश घेऊन जन्म घेतलेल्या चिदंबर दीक्षित यांचे वर्णन केले आहे. अध्याय 11, 12, 13 व 14 मध्ये बाळप्पा अक्कलकोटला कसे येतात व त्यांना कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते व तरी सुद्धा ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ती मार्गात कसे दृढ होतात, या बाबतीत पूर्ण कथन केले आहे. आपल्या दारिद्र्यातून गांजलेल्या व आर्थिक परिस्थितीमुळे गरीब बसप्पा तेली ह्याला स्वामी कृपा कशी प्राप्त झाली व त्याची गरिबी महाराजांनी कशी दूर केली, याबाबत सुरस व गोड कथा 15व्या अध्यायात सांगितली आहे. स्वामीसूत हरिभाऊ यांचे 2 मित्र स्वामींना भेटले व त्यांच्या आर्थिक संकटातून श्री स्वामी समर्थ महाराजांनी कशी मुक्तता केली व ते स्वामी भक्त कसे झाले, या बाबतीत 16व्या व 17व्या अध्यायात वर्णन केले आहे. हरिभाऊ हे स्वामी सूत कसे होतात व त्यांचे लहान बंधू दादा भाऊ हे सुद्धा स्वामी भक्त कसे होतात, हे 18व्या अध्यायात विशद केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या उद्देशाने क्रांतिकारी श्री वासुदेव बळवंत फडके हे आपली तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोट येथे कसे येतात, ही कथा 19व्या अध्यायात सांगितली आहे. एका निर्धन भ्रमिष्ठ गृहस्थास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने कसा धनलाभ झाला व त्याचे भाग्य कसे उजळले, ही कथा 20व्या अध्यायात आहे. 21व्या अध्यायात श्री स्वामी समर्थाच्या समाधीची कथा येत आहे. तर ही ग्रंथ निर्मिती व त्याचे महत्त्व तसेच प्रयोजन या बाबतीत सुरस माहिती श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा थोरात सांगतात. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. वसंत ऋतूतील चैत्र महिना गुरुवार वद्य त्रयोदशी व शके 1819 मध्ये हा ग्रंथ पूर्ण करून कळसास गेला आहे. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्यांना ग्रंथ समाप्त केलासे. माझे पिता बळवंत व पतिव्रता आई पार्वती यांना मी वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मी पूर्णत्वास नेत आहे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. जो हा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ श्रद्धेने वाचेल त्याला उत्तम आरोग्य, संतती व संपत्ती मिळेल, हा दृढ वर स्वामी समर्थ महाराजांनी दिला आहे. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. श्री स्वामी चरित्र हा एक सुंदर बगीचा आहे व त्यातील फुले वेचून श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची माळ घेऊन हा विष्णू कवी हा महाराजांच्या गळ्यात परिधान करण्यासाठी आला आहे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21ध्याय गोड हा. अशा तऱ्हेने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अतिसुंदर सुरस व गोड कथेने व्याप्त 21वा अध्याय सर्व भाविकांना त्यांच्या जीवनात प्रेरक
व गोड होवो अशी महाराजांना प्रार्थना करून हा अध्याय येथेच सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ संपूर्णम. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.